आणि आयोजकांचं करूया स्वागत या स्पर्धेच्या वतीने. विचार केला ना या स्पर्धेच्या वतीने, चला फलंदाज जायचे मैदानाच्या आतमध्ये आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहता आपण साई प्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता कव्हर केली जाते. आणि त्यानंतर डीजे रॉकीचं कौतुक करू. काय वाजता साऊंड गड्या, काय निकी घातलाय त्यान, बेकार वाजता का बेकार, काय सांगायचं आहे. लंगडा जर असला ना लंगडा तरी तो नाचल, एवढं भारी डीजे आहे तुझं. काय सांगायचं आहे, बेकार डीजे गड्या, काय तर निके आहे तुझं गो का. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायच्या. 2 षटकाचा सामना पहा. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. उमेश भल्ला यांच्याकडनं वाह एटीएम खुला केलाय आणि हीच तर बाबा आणि स्पर्धेची वाट पाहत होतो आम्ही, कोण पैसे एटीएम खुला करतोय. रुपेश भल्ला यांच्याकडनं पाहतो आपण, एटीएम खुला केलाय. दमदार स्पर्धा पाहतो आपण, दमदार आयोजन नियोजन. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. एका प्रत्येक चौकारासाठी पाहतो आपण 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. उमेश भल्ला यांच्याकडनं चांगली स्पर्धा दमदार आणि पाहतोय पारितोषिक सुद्धा लावला गेलाय. पहा चांगली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सतीश आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार पडते. सुनील बुम बुम सुनील. हो पहिलाच यॉर्करचा वापर आणि पंचांना रेफर केला जातोय. चॅलेंज केलाय फलंदाजाने या डिसिजनसाठी. दूध का दूध पाणी का पाणी लगेचच होईल मैदानाच्या आतमध्ये. लाईव्हच्या माध्यमातून वाईट चेंडू पंचांनी रेफर केला होता आणि पंचांवरती अपील. मात्र काय डिसिजन राहिलाय फलंदाजाचा. वाईट चेंडू फेकलाय पहिला, नासका चेंडू नरकातला चेंडू, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. वाईट चेंडू फेकलाय गोलंदाजाने. चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या. अजूनही मात्र 5 सामने मात्र विचार केला ना 6 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला. 6 काय 7 होतील म्हणजे आमच्या किडन्या फेल होतील गड्या, काय सांगायचं. पुढे एकदा सज्ज झालाय सुनील. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता, काय सांगायचं. नको जीव झालाय गड्या, काय सांगायचं. ढेंगातून फट्टीतून चेंडू पसार झाला था, नको जीव झाला याचा. ढोपेट काय फिल्डिंग. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती. 2 षटकाचा सामना, 2 षटकामध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय. आणि पोहोचणे या फलंदाजासाठी मात्र प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय उमेश भल्ला यांच्याकडनं. चांगला दानशूर व्यक्तिमत्व पाहता आपण. ओहो क्रॉसेस बॅट केलाय, काय फटका. बा 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 भांडी कशा शॉट, काय सांगायचं आहे. खरकटी भांडी राहिली हातान आणि झाडू ज्याला बाहेर, काय सांगायचं आहे. चौकार. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नकोया, विनंती असेल आपल्याला. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. सुनील वरती हल्ला, बुम बुम वरती हल्ला, बेकार पीस आलाय गड्या, सावध गड्या, पीस आलाय. पीस आलेला कुत्रा चावलाय, काय सांगायचंय. नको जीव झाला याला, धडार पडल्या, उपटी घालायला लागलाय गाडी. पीस आलाय आलं. याचे बेंबे व 32 इंजेक्शन ना 21 इंजेक्शन मारायला लागतील कुत्र्याची, कारण याला काला कुत्रा झोंबलाय का काय. ओहो बाबा कालाच कुत्रा झोंबला याला, काय सांगायचंय. नको जीव झालाय,
काय सांगायचं दैसरकरांच्या वागरा फाटायला लागल्या, भोगशाय फाटायला लागल्या, म्हणजे कार्यक्रम गड्या फिट आहे हो का दोन्ही साईडून. एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. उमेश भल्ला यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक दिला. षटकारासाठी तब्बल 500. फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बेडूकचा बॅ फिल्डिंग पाहिली, खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. बेकार काय सांगायचं नको जीव झालाय दहीसरकरांचा. खराब क्षेत्ररक्षण पाहिला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. पुढे एकदा तयार. राईट मोर द विकेट. ओहो बॅटच्या रडार मध्ये चेंडू. बा 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 घुमायला 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 तो मामाच्या मशीक षटकार. काय सांगायचंय नको जीव झालाय. बेकार गाड्या ठोशा ठोशा न्यायला लागलाय गाडी. हॅलो हॅलो. ओलिंडर बोल गवसून आणा गाड्या हो. त्याची हाऊस राहिली वय आता ना जराशी. काय सांगायचं आहे त्याला, हाऊस राहिली वय. हा आला आला हाऊस आहे हो गड्या. उलुशी हाऊस आहे त्याला. आहे गड्या आहे उलुशी हाऊस आहे. काय सांगायचं आहे उलुशी हाऊस आहे हो बोलाले. काय सांगायचं आहे नको. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूचा खेळ मध्ये पाहिलं आपण. पहिल्या षटकाचा 5 चेंडू फेकल्यात. 5 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे थोडासा मागडा ठरलाय. थोडासा मात्र विचार केला, थोडासा कर्जबाजारी झालाय गोलंदाज. 5 षटकारासाठी 500 रुपये लावल्यात उमेश भल्ला यांच्याकडनं. आणि षटकारांमध्ये चौकार सुद्धा आलाय. आणि चांगलं मात्र व्यक्तिमत्व पाहत आहे आपण. दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढला खुरप्या शॉट. खोदून काढला खुरप्या. खुरपून मारलेला हा चौकार. बा 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 बेकार पीस आलाय. गाडी धडार पडल्या, उपटी घालायला लागला. ठोशाला नाही आला तो. चला टीम मीटिंग नका विनंती असेल. 12 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक आहे. पाव विचार केला. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडू मध्ये धावा जमा केल्या. टोटल पाहता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सुरेश 11 ओसरी संघ पाहताय दमदार सुरुवात केली. हल्ला चढवलाय सुनील वरती. त्यानंतर पाहतो आपण तुटून पडला होता गोलंदाजावरती सुनील. या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय फलंदाजाने. टोटल पाहता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बिनबाद. आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नितेश. गोलंदाज नितेशचा वापर केलाय. फिरकीचा जादूगार नितेशला पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती दोन्ही साईडला चेंडू वलवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. तोच गोलंदाज नितेश सज्ज झालाय. आणि स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज प्रशांत. आणि 9 सेकंडला फलंदाज पाहिला आपण सतीश. काय सांगायचंय बेकार ठोशाला नेतो सत्या. बेकार पीस आलाय गड्या. काय सांगायचंय बायकोशी लपडा केलाय का आयटमची काय समजना आम्हाला. कार्यक्रम गड्या फिट आहे. चला बापू गाड्या सोडा आपण. बापू गाड्या सोडायच्यात. ताबडतोब गाड्या सोडायच्यात आपण. चला सुनील. चला सागर आपण का टाइमपास करताय. सागर काय सांगायचं तुला घाई झाली का काय. आटापला काय सांगायचं नको झाला जीव. पुन्हा एकदा तयार. ओ सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. काय सांगायचा नको जीव झाला यांचाही. सागरच्या माध्यमातून चुका सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. पण पीस आलेला फलंदाज काला कुत्रा चावलेला फलंदाज पाहिला पण सतीश बेकार. याच्या बेंबेवर काय 21 इंजेक्शन मारले का काय समज नाही आलं. ठोशा नेतो गडी. तोच फलंदाज स्ट्राईक यांना पुन्हा एकदा सज्ज झालाय. टोटल 13 आकड्यावरती खेळतोय फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट मोर द विकेट. हो फिरवलाय चेंडू. फिरकीचा जादूगर पाडला. निकीसला ह्याच निकीची हीच तर खासियत आहे. दोन्ही साईडला चेंडू वलवण्याची क्षमता.
या निकेशकडे डॉट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला नितेश. टोटल पहिला 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट मोर द विकेट. हो पुन्हा एकदा फिरवलाय पूर्णपणे फिरवून टाकलाय. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट येत आहे. पण विचार केला ना जेव्हा डॉट चेंडू मात्र सतीशला कमी खेळावं लागतील. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील 2 षटकामध्ये. टोटल पहिला आपण 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हो बॅटची आतली कडा. त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ही डायरेक्ट हिटची चुकी. पहा कदाचित डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज बाद झाला असता. सिंगल आली. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती. समीकरणचा विचार केला पाहतो आपण. अजूनही विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये किती धावा बनवेल हा प्रश्न पडलाय. निकेशने कमबॅक किंग गोलंदाजी फेकली आहे. अद्याप 2च धावा खर्च केल्या. निकेशने 4 चेंडू फेकले. चांगली गोलंदाजी राहिली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. चांगली स्पर्धा दमदार स्पर्धा पाहतो आपण. आयोजन नियोजन पाहतात. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मिळेल आम्हाला हा प्रश्न पडलाय. हो रिव्हर्सच्या माध्यमातून वाईट चेंडू. काय सांगायचं आहे. नासका चेंडू नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. आणि हा फटका आला 1चा. मैदानाच्या आतमध्ये एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. यावेळेस मात्र चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जज करतोय. जजमेंट चांगलं राहिला. फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शेवटचा मारा. समीर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. गांडीला रुमाल लावून आलाय. काय जमजना गड्याला. हा मस्त आली तो का बदका सारखा गांड आली गडी. पका पक पका पक 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 पक. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शेवटचा मारा. गोलू मोलू फलंदाज. बदका सारखा फलंदाज. पॅक 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 पॅक. शेवटचा चेंडू शिल्लक. टोटल पाहत आहे 22 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. काय सांगायचंय नको जीव झालाय सुपला. आणि बेकार काम झाला आता. दोन्ही हिंट सोडावा लागतील. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. पाहतो आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 24चा टार्गेट सेट केला. म्हणजे 12ची सरासरी गाठावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला पोश्री संघ पण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहिलं आपण 23 धावा. 24चा टार्गेट सेट केला मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय उमेश भल्ला यांच्याकडनं तर प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपये दिले जातील साहेबांकडनं. आणि प्रत्येक षटकारासाठी मात्र 500 रुपये लावले होते. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये लावले होते. आता मात्र आगली वेगळी बक्षीस पाहतो आपण. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपये लावले गेलेत आदरणीय उमेश भल्ला यांच्याकडनं. काय दमदार व्यक्तिमत्व. वा काय शेठ. शेठ नमस्कार. शेठ ना आज काय सांगायचं. शेठूच सांगायला लागले गड्या. काय बक्षीस लावायचं गड्या बेकार. याच्या निकी गाड्या चालत्या होया का जे शेब्या बेकार पैसे लावायच गडी. लय शेट आहे. दमदार स्पर्धा दमदार आयोजन नियोजन. चांगल्या स्पर्धा पाहतो आपण. दमदार आयोजन चांगल्या आयोजन. मोठ्या स्पर्धा झक मारतील. ट्रॉफ्या पहा आमच्या. काजू बदाम घातल्या तुम्ही त्यांना खायला. त्याच्या फुगल्यात बा ट्रॉफ्या. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे पटापट आपण. बोला जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा. चांगली स्पर्धा चांगले आयोजन नियोजन पाहतो आपण. दमदार स्पर्धा पाहतो. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना पाहतो आपण. आणि या शेवटच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल हा प्रश्न पडलाय. पहा सुरेश 11 भोसरी संघाने मात्र तब्बल धावा जमा केल्या. 23 धावा. 23 धावेचा मात्र विचार केला. 24 धावेचा टार्गेट सेट केला. आणि 24 धावा समोर ठेवल्यात दैसर संघापुढे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सागर आणि नितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
सागर आणि नितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सतीश हा गोलंदाज. वेगाचा बादशाह पाहतो आपण सतीशला. आणि प्रत्येक डॉट चेंडूसाठी आदरणीय उमेश भल्ला यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल प्रत्येक डॉट चेंडूला. काय म्हणजे वेगळी वेगळी बक्षीस पाहत आपण. गड्या 5 बॉल उगवले ना तर 500 रुपये देत येतील. काय सांगायचं आहे. आणि जयेशची कापून विकेटसाठी 500 रुपये दिले जातील उमेश भल्ला यांच्याकडनं. वा. आणि जयेशने मात्र कापून देऊ मी त्यांना 100%. दिले जा उमेश, दिले जा पैसे, दिले जा. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. पाहिला आपण डोकी खाल पाय वरत. पुन्हा एकदा तयार सतीश राईट मोर द विकेट. हो यॉर्करचा वापर, यॉर्करचा वापर. पहिला चेंडू डॉट म्हणजे 100 रुपये कमायला गड्याला. काय सांगायचं आहे. 100 कमायला 100 जमा झाला आमच्याकडं. काय सांगायचं आहे. बेकार. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 100 रुपये. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. दबावाखाली पाहतोय फलंदाज. फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस वरती फुल टॉल. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. माइट इट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. वाड्यावर येऊन बघा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पाहतो आपण अकाउंट ओपन केलाय सागर या फलंदाजाने. 24चा पल्ला गाठायचा आहे आणि 24चा पल्ला गाठता असताना टोटल 5 आपण जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. दैसर टीम पुन्हा एकदा सज्ज झालाय. सतीश अप्रतिम. पहिला आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो वेगाने बीट केला. जेलची शक्यता होईल का प्रश्न पडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. माइट हिट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय सांगायचं. हा गट पुन्हा एकदा तयार पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा पाहतो आपण 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला स्पीड अप करा आपण. सतीशने पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार. टोटल पाहत आहे 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय दैसर टीम. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहतो आपण. टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 10ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या. थोडासा मागडा ठरलाय सतीश. चांगली गोलंदाजी करायची आहे. हो हो यावेळेस मात्र पाहायला गेला तर पुन्हा एकदा खराब चेंडू पाहतो आपण. दिशाहीन गोलंदाजी. दिशा भरकटला ना दशा पाहायला वेळ लागणार नाही. या फोकस ऑन द गेम. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. लक्ष देऊन मात्र गोलंदाजी करावी लागेल. काय फटकेबाजी करत असताना सागरला पाहतो आपण तुटून पडलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज नितेशला पाहतो आपण सज्ज झालाय.
जनार्दन यांच्याकडनं तब्बल सागरने जर षटकार मारला तर तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. बाबा बाबा बेकार मला लावलूच काय सांगायचं नको झालाय. पुन्हा एकदा तयार राईट वरती विकेट. हो फुल टॉस होता फुल टॉस वर हॅलो हॅलो मैसिक पण विचार केला समीकरणचा ना 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 मध्ये 7 बनतील का हा प्रश्न पडलाय. कुत्र्यांची टोली पाहता मैदानाच्या आतमध्ये कोण आहेत तर चड्डी आणले हो काय ना काय सांगायचं आहे कसं ताणावी लागलात. आणि हे कुत्र्यांचे मग्या लागू नका अजिबात कारण यांना आयटम भेटल्या ना ते पिसाललात कोणाचे जावतील. समीकरणचा विचार केला 6 चेंडू शिल्लक आहे. 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 चेंडू 7 ची गरज. 6 बॉल आणि 7 ची गरज. 7 17 धावा. हॅलो हॅलो मैक्सिक पाहता आपण टोटल पाहता 2 धाबा. आता समीकरणचा विचार केला 5 चेंडू आणि 5 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दापटलावरती धावा लागला गेला तब्बल 19 धावा. समीकरणचा विचार केला 24चं पाटलांग करायचं होतं. 24चं पाटलांग करत असताना 5 चेंडू 5 ची गरज. हो बॅटची कडा आणि यावेळेस मात्र कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया. उमेश भल्ला यांच्याकडनं प्रत्येक डॉट चेंडूसाठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. बाबा बाबा बक्षीस मध्ये वाढ. गोलंदाज संधी आहे गड्या काय सांगायचं मॅच जिंकायची आहे संधी आहे तुला. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपये म्हणजे बेकार काय सांगायचं. 100 कोट 500 कोट एक दिवसाची मजुरी झाली गड्या काय सांगायचं आता. एवढे एकूच बॉल हुकवायचा तुला 500 लगेच भेटतील ताबडतोब दिले जा. पा विचार केला 4 चेंडू 4 मध्ये बनवायच्यात 5 धाबा. स्ट्रायकेटला फलंदाज सज्ज झाला विलास. 5 5 5 अजूनही 5 ची गरज. 4 चेंडू 5 ची गरज. सामना आटाटाटीचा पाहतो आपण. सामना रंगस्थितीमध्ये पाहतो आपण. सामना जुगलबंदी पाहतो आपण. सामना दोन्ही संघाच्या किंडा फेल सामना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जेच करतोय पहा. झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आता. झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आता. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातो ना भाई पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 3 धावा. आज सामना रंगस्थितीमध्ये पाहतो आपण. जसा सामना पाहतो आपण दोन्ही संघाच्या फास्टल्या फास्टपूस करतात. आणि स्पीडअप करा आपण दोन्ही संघाला विनंती असेल फास्टली केला आपण. झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडला. अजूनही पलटवार करू शकतो भोसरी संघ. विचार केला अजूनही एखादा डॉट चेंडू आणि एखादा मोठा फटका मॅचचा मात्र रिझल्ट बदलू शकतो. पुन्हा एकदा सज्ज झाला राईट मोर द विकेट. किंडा फेल गोलंदाजी.
हो यावेळेस मात्र पाहतोय 1+1 या दोन धाबा. आता मात्र थोडासा सामना रंगस्थितीमध्ये निर्माण झालाय. पहा विकेट किपरच्या माध्यमातून या चुका आणि चुका पाहतो आपण. आता समीकरणचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये बनवायचे 1 धाव. 3 चेंडू मध्ये 1 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण ओझरी संघ झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत पाहिलं आपण. आता मात्र समीकरण 3 चेंडू 1 ची गरज. 3 चेंडू 1 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा मात्र जल्लोष होईल सुरेश येलोन पोसरी संघाचा. आणि त्यानंतर पाहतो आपण जल्लोष आता सध्या दैसर टीमचा पाहतो आपण. हो यावेळेस मात्र पुन्हा पुन्हा चुकी 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 आणि आजच्या दिवसामध्ये मात्र क्वालिफाय झालाय दैसर टीम. जल्लोष पाहता आपण.